मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांचे शेगाव रेल्वे स्थानकावर स्वागत। मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक मीना साहेब यांचे विशेष रेल्वेगाडीतून शेगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर सोमवार 25 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजेदरम्यान आगमन झाले। त्यांचे स्वागत स्थानक प्रबंधक PM पुणकर, डेप्युटी SS मोहरीर साहेब तसेच अन्य रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्साहाने केले। या आगमनावेळी भुसावळ रेल्वे विभागाच्या DRM यती पांडे मॅडम यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी, संघटना प्रतिनिधी, महाप्रबंधकाच्या या भेटीच्या प्रसंगी शेगाव रेल्वे स्थानकाचे मुख्य आरोग्य निरीक्षक निकम साहेब, सल्लागार मंडळ सदस्य ॲडव्होकेट पुरुषोत्तम डांगरा, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार व्यास, प्रदेशाध्यक्ष जवाहरलाल थानवी तसेच राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा, विदर्भ प्रदेशाध्यक्ष मनीषा टाकसाळ, शेगाव तालुका अध्यक्ष प्रीती तिवारी, मलकापूर तालुका अध्यक्ष वैशाली जोशी आणि अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते। याशिवाय RPF अधिकारी व रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागण्यांचे निवेदन सादर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने आणि शेगाव प्रवासी संघटनेच्या वतीने विविध गाड्यांना शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याबाबतचे निवेदन महाप्रबंधक मीना साहेब यांना सादर करण्यात आले। या निवेदनात स्थानिक प्रवाशांच्या मागण्या स्पष्टपणे मांडण्यात आल्या होत्या। महाप्रबंधकांचे सकारात्मक आश्वासन। महाप्रबंधक मीना साहेब यांनी प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष देत शेगाव रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि गाड्यांच्या थांब्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले। त्यांच्या दृष्टीने प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुधारणा प्राधान्याने केल्या जातील असे त्यांनी नमूद केले। शेगाव रेल्वे स्थानकाचे महत्त्व। शेगाव हे धार्मिक आणि पर्यटकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थानक आहे। येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा करतात, त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गाड्यांचे थांबे वाढविणे ही प्रवाशांची दीर्घकालीन मागणी आहे। प्रवाशांचा प्रतिसाद। महाप्रबंधकांनी दिलेल्या आश्वासनामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त झाले आहे। त्यांच्या या भेटीमुळे शेगाव रेल्वे स्थानकाच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।